नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वरी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर बघा, इयत्ता 4थी आणि 7वी स्कॉलरशिप परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे। तर ही परीक्षा 26 एप्रिल रोजी होणार आहे। मित्रांनो बघा, इयत्ता 4थी व 7वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये बरेच बदल झालेले आहेत। तर आता नवीन नियमानुसार कोण फॉर्म भरू शकतं, तसेच शिष्यवृत्ती किती मिळणार आणि या परीक्षेला कोण बसू शकतं, तसेच पात्रता व अटी, तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एक नवीन परिपत्रक जाहीर झालेलं आहे, त्यानुसारच आपण ही सगळी माहिती बघणार आहोत। मला सुधारित माहितीपत्रक दिलेलं आहे 17/10/2025च्या शासन निर्णयानुसार। तर आता मुख्य बदल कोणते आहेत ते बघून घेऊया। बघा, पहिले जुनी स्तर कोणते होते, तर इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होती। परंतु आता नवीन बदल असा झालेला आहे की यावर्षी फक्त 5वी आणि 8वीला ही परीक्षा राहील आणि पुढच्या वर्षीपासून इयत्ता 4थी आणि 7वीसाठी नियमितपणे ही परीक्षा होणार आहे। म्हणजे आधी जसं होतं इयत्ता 4थी आणि 7वीला, तशी स्कॉलरशिपची परीक्षा ही इयत्ता 4थी आणि 7वीसाठीच होणार आहे। तर या परीक्षेचे नावात सुद्धा बदल केलेला आहे। इथं तुम्ही बघू शकता नावात बदल। प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी स्तर आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वीसाठी। आता पात्रता व अटी काय आहेत, तर बघा, तुम्हाला जर स्कॉलरशिप परीक्षेला बसायचं असेल तर तुम्ही सर्वात आधी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे। तुम्ही ज्या शाळेमध्ये आहे ती शाळा अनुदानित असली पाहिजे, सरकारी असली पाहिजे, खाजगी असली तरी चालेल, परंतु तिच्याकडे UDAS नंबर असला पाहिजे। जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा तो एक UDAS नंबर तुम्हाला टाकायचा असतो, तो नंबर तुमच्याकडे असला पाहिजे, म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता। आता वयोमर्यादासुद्धा दिलेली आहे। तर वयोमर्यादा आहे 1 जूनपासून मोजायची आहे। ती इयत्ता 4थीसाठी कमाल 10 वर्ष, दिव्यांगांसाठी 14 वर्ष आणि इयत्ता 7वी कमाल 13 वर्ष, दिव्यांग 17 वर्ष। तर याच्या पण अटी दिलेल्या आहे मित्रांनो। तुम्ही 10 वर्षापेक्षा जर जास्त मोठे असणार तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणार नाही। मात्र परीक्षेला तुम्ही बसू शकता, परंतु कमाल वय तुमचं 10 वर्ष असणं गरजेचं आहे। आता गुण बघा, पेपरमध्ये किमान तुम्हाला किती टक्के गुण मिळाले पाहिजे, 40% गुण मिळाले पाहिजे, तेव्हाच तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा पात्र आहात। आता काही जणांचा प्रश्न असतो की CBSE आणि ICSE बोर्डच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देता येते का, तर हो, तर या बोर्डच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देता येते, परंतु फरक एवढा आहे की हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले तरी यांना शिष्यवृत्ती मिळत नाही। म्हणजे जी काही शिष्यवृत्ती मिळते सरकारी शाळेतल्या मुलांना, त्या मुलांना ही शिष्यवृत्ती मिळणार नाही। बाकी ही परीक्षा ते विद्यार्थी फॉर्म भरून देऊ शकतात। आता इयत्ता 4थी आणि 7वीसाठी नवीन नियमानुसार किती आर्थिक सहाय्य किंवा किती शिष्यवृत्ती मिळते। म्हणजे इयत्ता 4थीसाठी तुम्हाला म्हणजे काय, तर इयत्ता 4थीसाठी तुम्हाला दरमहा 500 रुपये म्हणजे 6,000 रुपये वर्ष, 6,000 रुपये वर्ष मिळणार आहे 8वीसाठी, आणि 7वीसाठी तुम्हाला 750 रुपये महिना दरमहा म्हणजे 9,000 रुपये, साधारणतः 9,000 रुपये वर्ष एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे। तर आता मला सांगा, परीक्षा काय द्यायची, आपल्याला फक्त शिष्यवृत्ती मिळते किंवा आर्थिक सहाय्य मिळते, पैसा मिळतो म्हणून द्यायची का, तर बघा, पुढे स्पर्धा परीक्षांचा आता तुम्हाला पुढे चालून स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, जसं की JEE आहे, नेट आहे, MPSC असो, UPSC असो, तर या सर्व स्पर्धा परीक्षेचा पाया या परीक्षेतून पक्का होत असतो। त्यामुळे तुम्हाला ही परीक्षा देणं खूप गरजेची आहे आणि याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे। तर आता आपण या परीक्षेचा तपशील बघून घेऊया। अभ्यासक्रम तर बघा, परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेला आहे। या अभ्यासक्रमावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे। जर तुम्हाला 4थी आणि 7वीची स्कॉलरशिपची तयारी तुम्ही करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे 4थी आणि 7वीसाठी आपण जे व्हिडिओ टाकणार आहोत, जे मार्गदर्शन करणार आहोत, त्याचे जे नोटिफिकेशन आहे ते येऊन जाईल। आता या परीक्षेचं स्वरूप कसं आहे, वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्न या परीक्षेला राहतात। माध्यम कुठले आहे, तर माध्यम बघा, माध्यम आहे मराठी, तर माध्यम आहे बघा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू, कन्नड या माध्यमामध्ये ही परीक्षा होणार आहे। आणि परीक्षा शुल्क आहे बिगर मागासवर्गीयांसाठी 200 रुपये, मागासवर्गीय किंवा दिव्यांगांसाठी 125 रुपये आणि शाळा नोंदणी शुल्क आहे 200 रुपये। याप्रमाणे तुम्हाला परीक्षा फी राहणार आहे। आता 2025-26 साली काय आहे, 5वी, 8वी आणि 4थी आणि 7वीसाठी म्हणजे संक्रमण वर्ष राहणार आहे। तर 2026-27 पासून हे नियमित सत्र सुरू राहील। 4थी आणि 7वीसाठी ही परीक्षा नियमितपणे होईल। तर आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ही परीक्षा खूप महत्त्वाचा टप्पा आहे। तर परीक्षेत सहभागी होण्याचे फायदे काय आहे, यातून तुम्हाला आर्थिक सहाय्य
तर यातून तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळते. आता थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शिष्यवृत्ती दर महिन्याला मिळते. त्याप्रमाणे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळणे हे विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते. राज्यव्यापी ओळख म्हणजे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार होत असतो. सर्वांसाठी संधी शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब हुशार विद्यार्थ्यांसाठी समान संधी इथे देण्यात आलेली आहे. भविष्यासाठी प्रोत्साहन ही परीक्षा विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी आणि उच्च शिक्षणासाठी प्रेरित करते. शिक्षकांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन याप्रमाणे तुम्हाला या परीक्षेचे काही फायदे इथे देण्यात आलेले आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या परीक्षेमध्ये काय बदल झालेले आहेत हे आपण समजून घेऊया. 4थी आणि 7वीसाठी जी स्कॉलरशिप परीक्षा आहे, शिष्यवृत्ती परीक्षा आहे, त्यामध्ये 17/10/2025च्या शासन निर्णयामध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत ते बघणार आहोत. आता यामध्ये बघा पहिले मुख्य बदल काय आहेत. तर शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून परीक्षा स्तर बदलले आहेत. म्हणजे काय तर आधी इयत्ता 5वीला स्कॉलरशिप होती, त्याऐवजी आता इयत्ता 4थीला राहील. त्यानंतर आता यामध्ये मुख्य बदल काय आहेत तर मुख्य बदल बघा शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून परीक्षा स्तर बदलले आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीऐवजी इयत्ता 4थीसाठी. त्यानंतर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीऐवजी इयत्ता 7वीसाठी. परीक्षेचे नवीन नाव काय आहे तर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी स्तर, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी स्तर. शिक्षकांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन विद्यार्थ्यांच्या यशातून शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन आणि त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद. आता पात्रता अटी काय आहे तर आपला विद्यार्थी हा महाराष्ट्रात रहिवासी असला पाहिजे, तो सरकारी शाळेत असला पाहिजे, त्याच्याकडे त्या शाळेचा एक UDAS नंबर असला पाहिजे आणि कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. कमाल 10 वर्ष आणि दिव्यांगांसाठी 14 वर्ष. 7वीमध्ये जर विद्यार्थी असेल तर कमाल वयोमर्यादा ही 13 वर्ष असली पाहिजे. 13 वर्षापेक्षा जर जास्त वय असेल तर तो परीक्षेमध्ये बसू शकतो. इथे महत्त्वाचं आहे हे. तर मित्रांनो इथे महत्त्वाचा एक मुद्दा आहे. तुम्ही जर 13 वर्षाच्यापेक्षा जास्त वर्ष वय असेल तुमचं तर तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु तुम्हाला जे शासनाकडून शिष्यवृत्ती मिळते, स्कॉलरशिप मिळते, जे आर्थिक सहाय्य मिळते ते तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% गुण मिळणे तुम्हाला आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही CBSE ICSE बोर्डमध्ये असणार तरी तुम्ही या यादीमध्ये शिष्यवृत्तीच्या यादीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकता, परंतु तुम्हाला शिष्यवृत्तीची रक्कम मिळणार नाही. इथे तुम्हाला शिष्यवृत्तीची रक्कम वगैरे दिलेली आहे, परीक्षेचा तपशील दिलेला आहे आणि आपण आपल्या चॅनलवर नक्कीच याचा एक व्हिडिओ टाकणार आहोत. या पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एक डिटेल व्हिडिओ टाकणार आहोत. तुम्हाला फॉर्म भरण्याची तारीख दिलेली आहे. नियमित शुल्कासह तुम्हाला 30 डिसेंबर ते 2 फेब्रुवारी 2026 या दरम्यान हा फॉर्म भरून टाकायचा आहे. जर तुम्ही याच्यानंतर जर फॉर्म भरला 3 फेब्रुवारीपासून 17 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला लेट फी लागेल आणि जर अजूनच जास्त विलंब केला किंवा 18 फेब्रुवारी 23 फेब्रुवारीपर्यंत केला तर विथ सुपर लेट फी लागून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. याप्रमाणे तुम्हाला 28/2/2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन आवेदन भरता येणार नाही. म्हणजे शेवटची तारीख तुम्हाला 28 फेब्रुवारी देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही हा परीक्षा फॉर्म भरा आणि तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा तुम्हाला जर 4थी किंवा 7वीची स्कॉलरशिप परीक्षेचं मार्गदर्शन हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.